नमस्कार, सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता एक वाटी उडदाची डाळ घेतली, ती 4 तास भिजवली आणि आपण ते आता मिक्सीला लावून त्याचं पेस्ट करून घेऊया. आणि आता दही घेतलं, त्यालाही छान मिक्सीला लावून पातळ केलं, त्यामध्ये मीठ घालून ठेवूया. आता कोथिंबीर आणि मिरची घेतली, थोडं आता याच्यामध्ये आपण जिरंही ॲड करू आणि थोडं मीठ ॲड करू आणि ही पण आपण ग्रीन चटणी करून घेऊ. आता आपलं बॅटर पण तयार झालेलं आहे. बॅटरला छान आता फेटायचं. फेटल्यानंतर ते कसं पूर्ण त्याला जाळी जाळी होतं, तर ते जास्त 15 मिनटं फेटायचं आणि त्यामध्ये मीठ घालून जिरं घालून आणि परत फेटायचं. यामध्ये मी सोडा घातलेला नाही आहे किंवा इनो घातलेलं नाही आहे. ते फेटल्यामुळे त्याला जे मस्त एक स्पंज येतो तो येतो. आता मी कोमट पाणी घेतलं, त्यामध्ये मीठ घेतलं, मीठला छान ढवळून घ्यायचं. हे जे आपले दही वडे तयार होणार ना वडे, यामध्ये घालायचे. आता आपण खजूरची पण चटणी करून घेऊ. खजूर घेतले, 3-4 खजूर घेतले मी आणि थोडं गूळ घेतलं. याला मिक्सीला लावून घेतलं आणि नंतर कढईमध्ये थोडं तिखट टाकून ते छान मस्त अशी मिठी चटणी मी तयार केली आहे आणि ग्रीन चटणी तयार केलेली आहे. आता आपण वडेही तयार करून घेऊ. पॅनमध्ये कढईमध्ये तेल टाकून आपण वडेही सोडलेले आहे. वड्यांना छान होऊ द्यायचं. कलर थोडं एकदम ब्राऊन करायचं नाही, नॉर्मल करायचं आणि लो फ्लेममध्ये गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित वडे असे तळून घ्यायचे. आतमधून ते फुगलेलेच असतात मस्त. आणि आता आपल्याला त्या कोमट पाण्यात टाकायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता ते वडे काढून टाकू, कोमट पाण्यात टाकून ठेवायचे आणि त्यामध्ये असे बाउन्स होतात. ते पूर्ण आता पाण्याच्या वर आलेले आहे, आतमध्ये होते ते. आता आपण वडे काढूया आणि ते प्लेटिंगमध्ये ठेवू. आणि खायला पण खूप छान लागतं आणि झटपट होतं. तुम्ही घरी करून बघा. आता त्यावर आपण फेटलेलं दही घालू. दही तुम्हाला पाहिजे तेवढं घाला. जास्त आवडतं जास्त घाला, कमी आवडते कमी घाला. हिरवी चटणी घालायची त्याच्यावर आणि ऑलरेडी आपण सगळं मीठ घातलेलंच आहे, म्हणून मीठ वरून घालायचं नाही. आणि आपण मिठी चटणी पण घातली. असे आपले दहीवडे तयार झालेले आहेत. तुम्हीही घरी नक्की करून बघा.